तर असा कार्यक्रम होत असतोय. कुणाचंही काम नाही, त्याला दानवीरच माणसं लागते. तो काय कानकडे पैसा भरपूर आहे पण देण्याची दानतच नाही. मोठा माणूस रोडवर उभा होता आणि भिकारी म्हणला साहेब काहीतरी द्या. पुढे म्हणला काहीच नाही. फाटका तुटला सदरा असला निघ भाकर तुकडा रुपया 2 निघ. अरे ते भिकारी म्हणला रुपया नाही सदरा नाही तुकडा नाही. मग इथं कशाला थांबलाय, चल की माझ्या संग भीक मागाय 50 तुला 50 मला. म्हणजे पैसा आहे पण दानत नाही ना. लय चिकट असतात म्हणे काय काय. एक जणाचा एका कंगव्याचा एक दात मोडला आणि ते जनरल स्टोअर मध्ये गेला. मला नवीन कंगवा द्या. आवाज थोडा वाढवायचा वर वाढवा स्टेजवर जरासा. मेन आवाज द्या थोडा मशीन गेन ट्रबल शार्पास थोडा कडक. हॅलो नॉर्मल बेस थोडा कमी करा. हॅलो पुढचे रिटर्नचे. एक कंगव्याचा एक दात मोडला आणि त्याच्या मित्राने विचारलं का नवीन कंगवा घेतो. मला माझ्या कंगव्याचा एक दात मोडला. मला एक दात मोडला नवीन कंगवा घेतो. तो मला एकच मोडला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे बापू एक दात राहूस तर तो बहंकाळ पाडीत होता. हे चिकट किती असते त्याला म्हणाव कर बरं वाढल्याच्या पुण्य तिथला सप्ता तो जागेव मरण नको रे बाबा. हे कोणाचे का उदार अंत करण्याची माणसं लागतात. लय चिकट असतात. आमच्या गावा की इकडे म्हातारे मग इतकं चिकट एकच दोतार ते फाटलं तरी घालते. तिथे दोतारला दंड घालते. दंड माहिती का जुन्या म्हाताऱ्यांना माहित असेल. साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धत आहे. त्याला आमच्या भागात दंड म्हणते. ते दोतारला दंड घालायचं पण 30 धोतर घालायचं. दंड घातलेलं धोतर फाटत आलं मला आता तरी टाकून देणं. हा त्याची लुंगी नेसायचं ती. म्हणजे एकाच गोष्टीचा किती वापर करावं त्याच्याकडनं शिकावं. लुंगी फाटत आली मला आता तरी टाकून देणं. त्याचा बरमोडा शिवला त्याने. बरमोडा फाटत आला मला आता तरी टाकून देणं. गाडीच्या काचा पुसायचं म्हणे त्या बरमोड्याच्या परत. मी मला आता तर फडकं फाटत टाकून अहो त्या चिंध्याने ती बम पेटवायचं. बम राग झाली मला आता तरी टाकून देईन. टाकून देत नव्हती. राग गोळा करायचा आणि राखाने दात घासायचं. अरे किती चिकटपणा. एक सांगतो धरण किती मोठा असू द्या त्या धरणाला जर सांडवा नसल तर धरण फुटण्याची दाट शक्यता आहे. तसं तुमच्या संसारूपी धरणामध्ये पैसारूपी भरपूर पाणी साठवा पण अन्नदान ज्ञानदान दिंडीला पंगत सौजन्य मंदिराचा जीर्णोद्धार असा सोडा सांडवा ठेवा. म्हणजे हे काढलं धरण शाबूत नाही तर फुटण्याची शक्यता आहे. विडल म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय गातल यावय नरका जाणे. दानवीर कर्ण धर्मवीर संभाजी महाराज. दुश्मन म्हणतो संभाव वडिलांनी जेवढं स्वराज्य कमवले जेवढे किल्ले कमवले तेवढे मला दान देऊन टाक. वडिलांनी कमवले संपत्ती दुश्मनानं मागे ते तळपायच्या मस्तकले मोठ्या वळ्या डोळे लाल बन. राजन अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल. पापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. वाजवा टाळ्या जरा जोरात. हाना काना काना. तुम्हाला काय भात जास्त झाला आहे का काय बुवा का पावसामुळे गारटलाय तुम्ही. जरा मोकळं बसा बरं. जरा हाताने टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम विडव. आमच्या सुधीर भाऊनी अशी व्यवस्था केली जेवायला कमी नाही. मंडप वॉटरप्रूफ. घरात कूलर नाहीत लोकांना. इथं मस्त पैकी कूलरची हवा खात खात मस्त ऐश्वर्य संपन्न पारमार्थ चालू आहे. विठ्ठल जीव सोडला पण धर्म बदलला नाही. काय निष्ठा असन. आता फुटाण्यावर पार्टी बदलते ते लोक. फरसा नाव बाटली दिली होता झेंडा लावूनच आवाज कुणाचा तुझ्याच बापाचा बा जगू दे आम्हाला सुख. सध्या तर त्यांचाच काळ आहे. तुमचं झालं वाटतंय काल निवांत जरा लय अवघड आहे. काय निष्ठा आता निष्ठाच राहिली नाही. निष्ठा शब्द सुद्धा परवा दिवशी आत्महत्या करायच्या तयारीत होता. तो मरणारच होता पण संयम नावाच्या शब्दाने त्याला थोडा धीर दिल्यामुळे तो वाचला. नाही तर तो जाग्यावर इंड्रेल पिणार होता. बाबा निष्ठाच ठेवली नाही लोकांनी. घरातली घरात त्यांची राहिले नाही तर बाकीच्यांचं काय घेऊन बसले. विठ्ठल अवघडे निष्ठा संभाजी महाराज. म्हणून धर्मवीर हा शब्द समोर आला. आवाज की आपल्या डोळ्याच्या समोर संभाजी महाराजांचंच नाव येत. धर्मवीर संभाजी महाराज. कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. आणि मला वाटतं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नंतर
शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणारा हा गोरटे परिवार, माध्यमिक शाळा असेल, विद्यालय असेल, उच्च माध्यमिक असेल, गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक क्रांती घडली पाहिजे यासाठी अहोरात्र जीवन आपलं कार्य करणारा हा परिवार आहे. विडवल कर्मवीर भाऊराव पाटील, महावीर हनुमंतराय, काय ताकद होती. महावीर विक्रम बजरंगी, कुमते निवार सुमती के संगी, महावीर म्हटले जातात. का हो महावीर आहेत? अहो दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीनात ग बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते आपल्याला याडेवाने करा ना ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, पावर दाढी रावणाची जाळी. जागे बुका केला, दाढी जाळे मिशा राहिले असते ना. गाव बी जाळलं, जाळलेली लंका, धन्य धन्य म्हणे तो का. काय ताकद, एवढी ताकद का होती तर अंजनेच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजने मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर धाड दिसून दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का? आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची, पोरगं झुळीत फेकायचं. आईने बसा वशा वाट्यावर तिकडे व्हॉट्सअप खेळत, ती एकटे झुळीमध्ये नसते ह्या करत वर पत्र्याकडे बघत. या पोराला काय सुधारणा, बाटली तो दूध संपलं, बुचाने दारतानी कुरतानलं. ती पोरगं वाकडं तिकडं व्हायला लागलं. मोबाईल स्विच ऑफ झाले. पोराकडे मम्मी आली, एक कुठा नाही का त्या बाटलीचा. पोरं बी बघा पहिल्यासारखे राहिले नाही. त्यांची डोकी मडकेवाने झाले तर हातपायच्या काड्या सुट करतात, दुखा हरतात, कमरत दाबल्या ते, डिरीत फुगल्या ते, वाकडी तिकडीच झाले तर येड्या बाबडी गुटगुटी तजेलदार खपक्याच्या खपके पोरच राहिले नाही गो. दूध आता आई जीन पॅन्टीवर रे, काय धर्म राहिलाय का? अहो खरं सांगतो, तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. जरा भारतीय संस्कृतीला शोभाला अशी वेशभूषा, साडी पदर, असं कुंकू बघितल्या तरी जरा थोडं वाटतं. महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. ह्या पुण्या मुंबईकडे गेल्या नुसती उदासी भरती राहू. काय धर्म. परवा पुण्याला कीर्तन होतं, पुरुष मंडळांच्या विभागामध्ये एक बारक पोरग मरणाचं रडत होतं आणि ती वडिलाच्या मांडी बसलं होतं पप्पाच्या. हो मी मला उठा, ते रडतंय मागाच्या रड, त्याला मम्मीकडे द्या. तो मला मीच मम्मी या. अहो जीन पॅन्टन, टी शर्टन, बॉब कटन, काळा गोगलन, मला काय माहिती मम्मी का बाप पाहिजे. म्हणजे कोण कोणाचे कपडे घालतं हेच कळायला मार्ग नाही. इतकी परिस्थिती अवघड झाली. माय बाप ऐका कलेचे मैमान, असत्याचे रिजलेजन, पापा देते अनुमोदन करते हेळण संताचे, धुंद झाला तुझा दरबार. अशी परिस्थिती माय बाप सगळं. आणि एक वाक्य सांगतो, आपल्या धर्माला दुसरा धर्म धोकादायक नाही, आपल्या धर्माला आपणच धोकादायक आहे. आपल्याला बाहेरच्यांच्या स्वीकारायची सवय लागली ना, आपलं मातीत घालायची सवय लागल्यामुळे आपलं पटांगण झालंय. विठ्ठल लहानपणी दुधाची बाटली मोठं झाली ती मोठी बाटली, आणि एकदा मोठ्या बाटलीस नादा लागल्या ते आम्हाला बी आवरत नाही. 100 गंधावाल्याचे एक पेताड हरिपाठ बंद पडते. बंद करा हरिपाठ. गंधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती. हा त्यांचं सगळं आम्हाला माहिती. हा त्यांच्या दम असेल त्यांनी पिऊन दाखवावं. मग त्याच्यासाठी बुका थापला का तो 65 चिपीन आमचा अध्यक्ष झाला का. हे पिणारे हे चित्रे असतात. 2 म्हातारे पारावर बसले. मला होय रे 10 रुपयाला खोकला जातो कर. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय. अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार मला. अहो काय या पेताडांचं घरे 2 मरण्याची पिली. एक म्हणला मी उद्या मुख्यमंत्री होणार पेताड, दुसऱ्याने खटकून काना खाली गबस म्हणला होऊच शकत नाही का. मी जर राजीनामाच दिला नाही तर तू कसं काय होणार. अरे कुत्र इचरा ना तुला, तू बाता कोणती हाणतो. ही असली घाईवाणी असते त्यांना काय सुंभार रे का काय. 2 पेताडी मरणाची पिली. इस्टी स्टँडवर गेली. रिक्षा ड्रायव्हर बसलो होतो. त्याला म्हणले चल घरी सोड. तिथून 2 किलोमीटर त्याची वस्ती होती. हे मला 500 होते. 1000 गी. हे पेणारी माणसं कधी कोणाचे पैसे बुडवित नाही बरं. कृष्ण महाराज सगळ्यात इनामदार इमानदार. हॉटेलचं बिल सुद्धा ती कधीच बुडविणार. उलट त्यांच्यात भांडणं लागतात.
जिथे म्हणतो मीच देणार. ते फॉर्म मध्ये असतात ना, इमानदारी टिकवितात माय बाप. हा ते म्हणतो मी देणार, ते म्हणतो. आणि उतरल्यावर बिडीला महाग असतात, पण पियाल्यावरती टाईटच असतात. त्यांच्यात भांडण्यात बिल देण्यासाठी, बुडविण्यासाठी नाही. सगळ्यात इमानदार माणूस पियाताड. 1000 गिरे चल घरी सोड. रिक्षा ड्रायव्हरने ओळखली, पुरी आवड झाली तर बसा रिक्षात बसवली, रिक्षा चालू केली आणि जाग्यावर 2 चक्रा मारल्या आणि उतरणं म्हणजे घर आलं. ते उतरले, 1000 रुपये दिले, निघाले. एक पियाताड महागार आला ना, रिक्षा ड्रायव्हरच्या खटकून कानाखाली टाकली. रिक्षा ड्रायव्हरला वाटलं कळालं का नाही जाग्यावर सोडलेलं. ते म्हणला, ओ रिक्षा ड्रायव्हर, पुढच्या वेळेस रिक्षा जरा दमाने चालू. इतक्या फास्ट कुठे पोचत असतात का घर? अर्धा तासाचा रोड आणि 2 मिनिटात पोहोचत असे कुठे ड्रायव्हर? अरे मूर्खा, तुला जागेवर सोडलंय, कळत आहे का तुला? हे असली काही बने असतात. मद्यपी बरळे तुका म्हणे मध्ये पाण्याची आवडी, मध्ये पाण्याची तुकोबारा म्हणले पिणाऱ्या माणसाला अमृत पाजा, तरी ते म्हणतात हा टेस्ट नाही, आपला ब्रँड वेगळा आहे. हा मूर्खच आहेत ना ते. पिऊ नका, इको कमी ठेवा. चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संकेत राहा, व्यसन करू नका, इको कमी ठेवा. व्यसन फॅशन वाईट वगैरे दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाला तोंड फुटन, दारू प्याला लिव्हर फुटन, चांगल्या कामाला बंधन तुटन. मित्रमंडळी चांगले ठेवा. नंतर सुरुवातीला 500 ताडी तुमची ओळख, त्यांना आडी दारोच लागतात. गोडी इकावं लागन, महाडी इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी. अरे लावून त्या दारोला काडी दरम्यान तुकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी. दारू गांजा मत यारो अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत यारो अक्ल गुम हो जाती है. अपने दारू गांजा मत यारू अक्कल गुंग हो. अरे आपल्याच खेतातला पैसा जाऊन आपल्याच तोंडात माती पाडून घेण्यात काय अर्थ आहे? हा निर्व्यसनी जीवन जगा. ही तरुण पिढीला विनंती, मग व्यसन करू नका, शरीर संपदा कमा. महावीर हनुमंतराय हे तर आपला विषय चालला. काय ताकद होती हनुमंतराय. आणि एवढा पराक्रम केला तरी आईला वाटत होता अजून पराक्रम करावा. अशी माता असावा अंजनी मातेसारखी. रावणाला मरून प्रोग्राम चंद्र महागारी चालले. जाता जाता अंजनी मातेची भेट घेतली आणि वर्णन सुरू केलं. काय तुमचा मुलगा, काय तुमची कुस पवित्रण, काय हनुमंतरांसारखा वाघ जन्मा, वानरशानं गोळा केले, शेतू बांधला. अंजनी माता म्हणले, प्रभू बंद करा बडबड, गप अयोध्येला जाऊ मध्ये, माझ्या लेकराचं वर्णन करू नका. हनुमंतरान हेन हिगडे, मारुती माझ्या दुधाचा तो अपमान केला. हनुमंतराय म्हणले, हे रामायणच ह्यांच्यामुळे शक्य झालं तरी आई अजून म्हणते अपमान केला. का हो अंजनी माता हनुमंतरायला तसं रागावते? तुम्ही का बसा, तुम्ही आमच्या दोघात भाग घेऊ नका.
माझ्या दुधाचा अपमान केला. काय सांगितलंय तर म्हणे वानर शेणाव गोळा केली मग शितू बांधला. अरे अंजनी मातेचं वज्रशील दूध पेलाय, तुला शितू बांधण्यासाठी वानर शेण्याची गरजच काय होती? तू एकट्यानं शितू बांधाय पाहिजे होता याला म्हणायचं माता. एवढा पराक्रम केला तरी वाटत होता अजून मोठा व्हावा. आणि हाताची माता शेंबड पोरग, शेंबड ढबर नक्त नाकातला माल त्याचा निघाल्यानंतर तसल्या पोराकडे बघून आई म्हणती हा माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे. होय ग वाघ. चव आली तुझ्या वाघाला. वाघाचं पिल्लू म्हणते म्हणजे ही कोण झाली? वाघीन. आणि पतिदेव वाघ 24 तास पिऊन. अरे काय वाघन वाघाचा परिवार. तसलं पोरग तरी म्हणते माझा वाघ कसा बघतोय. का अंतकरण आईच आहे ना. अहो पहिलीत पोरग जायला लागलं घाण घाण शिव्या देत होतं. शेजारीने सांगले ए तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिकव, आता शिक. पहिली जाते घाण घाण शिव्या देत आहे. आई म्हणली ग बस, लहान आहे म्हणून देत आहे घाण घाण शिव्या, मोठ्या झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. बघा आता अंजनी कवा हनुमंतराय गाडायचे बा. असले अवघड. एवढा पराक्रम केला तरी म्हणते ओ बंद करा त्या मारुतीचं वर्णन. काय माता असन. अरे त्या दुधातच ताकद होती माय बाप. अंजनी माता दुधाचा थेंब दगडावर पडला तर दगडाला छिद्र पडत होतं, दगड फुटत होता. म्हणून शरीर वज्रायसे कवळी ब्रह्मांड जो ब्रह्मांडाला वेड्यात टाकणारी शेपटी. नरवीर तानाजी मालसुरे, कर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर महावीर हनुमंतराय, क्रांतीवीर नानासाहेब पाटील, पत्रे सरकार. हे सगळ्या वीराची व्याख्या सांगितल्याच्या नंतर तुकोबारांकडे वारकरी गेले. विचारलं महाराज या भारत देशामध्ये अनेक वीर झाले पण आमचा प्रश्न आहे, तुम्ही भक्तीच्या टोकावर पोचलेली माणसं आहे, तुम्ही संप्रदायाचे कळस आहेत, तुमच्या दृष्टीने नेमके खरे वीर कोण आहेत? तुकोबारे सांगतात हे सगळे वीर आहेत, या सगळ्या वीरांना मी मानतो पण माझ्या दृष्टीने खरा वीर तोच आहे जो विठ्ठलाचा झाला तो खरा वीर आहे. कारण काळ सुद्धा त्याच्या पाया पडतो अभंगाच्या पहिल्या चरणात. वीर
कोण वीर आहेत? विठ्ठलाचे. तिथंच उत्तर आहे. वीर कोण? जे विठ्ठलाचे झालेत ते वीर आहेत. आणि नुसते वीर नाहीत, गाढे वीर आहेत. गाढे म्हणजे मुरलेला. वीर विठ्ठलाचे गाढे. का तुकोबाऱ्या तुम्ही विठ्ठलाचे जे झाले म्हणजे वैष्णव म्हणजे संत, त्यांना वीर का म्हणता? कळी काळ पाया पडे. कळी काळ हे दोन शब्द जर का. कली म्हणजे हे कलियुग, हे बी पाया पडते. आणि काळ तो सुद्धा त्यांच्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे, तो सुद्धा त्यांच्या पुढे हात जोडून बाय. कली काय सोपा आहे का मायबाप? कुणा पुढे बी वाकत नाही मायबाप. कलीचा महिमा तर रोज आपण बघतोय. कलीचा महिमा लय अवघड आहे. रोज टीव्हीला काय चालू आहे? तीच चालू आहे ना, दारादरी वडावडी आपटापटी उचला उचले पळापळी बुकाबुकी. ह्या जे आले त्याचे गेले, हे राहिला हे उठला हे कानला हे वाकला हे ओकला हे थोकला गेला 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 ना आला आला धरला 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 गेला गेला. नुसता धिंगाणाच चालू आहे. कोणाची कोणाला मिळच नाही. ही कलियुगातच महिमा आहे बरं का. हा, खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी, खरं खात गटकाळी, गरीबाची फाटली जुळी, उसाला येणार टोळी. कलियुगाचं लय अवघड आहे. आमच्या देशात 2000चं बंडल, त्याच्या खिशात 50 चक्रवाल्याचं नाव दारिद्र्य शेत. हा, गरीब मिली बिड्या वडवडूर लय अवघड आहे. या तरुण मुलांना आईबा सुद्धा आजकाल नको वाटत आहे. कारण कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आईबाबाचे करू नको ना जाईना. कलियुगातला परग आईबाबाकडे पाहिना डुकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून, आणि मेहुणीला हुरडा देतो फुकून फुकून. हाय रे बेईमान दुनिया, आई 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 रे बेईमान दुनिया, माता पिता कोई न माने, और बहु माने, आई रे बेईमान दुनिया, आई रे कलीचा महिमा नाही. इतका हा कली वाईट आहे. पण अशा कलियुगानं सुद्धा संतांचं अस्तित्व मान्य केलेलं, त्यांच्या पुढे नतमस्तक झाले. कली काळ पाय, काळ सुद्धा त्यांच्या पाय पडतो. जगा काळ खाय मी माता दिला पाय. काळाचे सत्ता आमच्या पुढे. काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबत असे. काळ सलाम करतो. तुकाराम 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 नाम घेता नाम घेता तुकाराम तुकाराम नाम घेता नम घेता काप्ययम, नम घेता काप्ययम, तुकाराम नाम घेता नाम घेता फर दिशेने अंगावर नको रे.
कळी काळ पाया पडे. काळ सुद्धा त्यांच्या पुढे वागतो, म्हणून तर ते वीर आहेत. वीर विठ्ठलाचे गाडे. काळ बाकीच्या वीरांपुढे नाही. म्हणजे वैष्णव जे विठ्ठलाचे जे झाले, वीर विठ्ठलाचे गाडे, ते विठ्ठलाचे झाले, ते गाडे वीर आहेत. काळ त्यांच्या पाया पडतो. मग काळ पाया पडतो, काय त्यांचा अधिकार आहे का? काळ त्यांचं दर्शन का घेतोय का? सिद्धांत सांगतो चित्त नाही का? काळाला वाकवण्यासाठी ते नेमके काय करतात बुवा हरिभक्त? एक वारकरी वैष्णव पंढरपूरला निघाले, महिन्याचे वारकरी वारीला निघाले. धर्मपत्नीनं पाय धरले आणि ती मालकीन म्हणे, स्वामी तुमचं दर्शन घे, तुम्ही वारीला जरूर जा, तुमची महिन्याची वारी जरूर करा, पण गव्हाच्या पेरणीचा कालावधी चालू, गहू पेरण मग जावं वारीला. ठीक आहे म्हणले. ते वारकरी गावातल्या दुकानदाराकडे गेले, पण गावातला दुकानदार त्यांच्या विरोधातला होता. आणि चांगल्याच्या माणसा विरोधात असतेच बरं का. तुम्ही किती गावासाठी करा आणि किती लोकांसाठी झाटा, लोक नावं ठेवणारच. ही अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ. हा अहो, देवाला लोकांनी मान्यता दिली ना, तर आपण लोकांकडून अपेक्षा, निम्म गाव विरोधातच असणार आणि अख्ख्या गावाने मानव अशी अपेक्षा सुद्धा करायची नाही. निंदा सुद्धा झालीच पाहिजे, कारण निंदा उशिकी होते जो जिंदा होते. जिवंत माणसाची निंदा आहे, मेलेल्या माणसाला चर्चेत गेला लोकांना टाइम नाही. आता एवढा कार्यक्रम केला तरी काय त्यांच्या डोक्यात कशामुळे करीत असते. अरे करू नको पण जळू नको ना. तू ये पंक्तीला खा, कथा ऐक, कीर्तन ऐक, घरी जाऊन निवांत झोप. तिथं नाही झोप आली तर मंडपात झोप, कूलर लावलेत, पण येड्यावानी करू नको ना. जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की सज्जनांना त्रास होत असतो. हे कार्यक्रम का करायचा? हा सोहळ्या पाहण्यासाठी दादा हे लोकात नाहीत, हा सोहळा ते स्वर्गातून पाहतात. म्हणून आमचे तुकोबारे सांगतात, म्हणे पितृ तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. बसणारे म्हणते हे का धावत आहे तेव्हा एकमेकावर. हा एवढं सोपं नाही. जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं तेव्हा, तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला. तू घरी जातो, पेटीचा भाता फोडला, पकवा त्याची शाई पडली, टाळात बोट घेऊन घेते, गिन्याच्या तारा तोडल्या, तू कोणच्या, तू फक्त वदनी कवळ घेता तेवढ्या कामाचा आहे. ही गायन वादन एवढं सोपं नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही, लय सोपं चालले. आजच्या हा 8 दिवसाचा सप्ताह, ह्या सगळ्या सप्त्याचं हे प्रमाण म्हणजे सार आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. आज दादांच्या डोळ्यातून सुद्धा प्रेम अमृताचा वर्षाव धारा लागला. बस माझी कूस पवित्र झाली. अशी सात्विक विचाराची मुलं माझ्या पोटी जन्माला आली. मी तर समाजसेवेचा वसा घेतलेलाच होता, पण माझ्या माग सुद्धा माझ्या मुलांनी, माझ्या परिवारातल्या सर्व व्यक्तींनी माझ्या विचाराची परंपरा पुढे चालवली. आणि एवढा भव्य दिव्य सोहळा होतोय. स्वर्गातले पूर्वज सुद्धा या गोरटे परिवाराला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. विडल चांगल्याच्या माणसं विरोधात असतील, चर्चा झालीच पाहिजे. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असं समजायचं आपण आताशी आपण रेंजमध्ये आली. गावातला दुकानदार त्या वारकऱ्याच्या विरोधातला होता. वारकरी गेले, म्हणले गहू पेरायचा गहू द्या. पण दुकानदार विरोधात, त्या वारकऱ्याला गहू देण्याच्या ऐवजी त्या दुकानदाराने भोपळ्याचंच बी दिलं. बघा बरं का लोक किती चॅप्टर. तू म्हणताना वारकऱ्याला कळायला पाहिजे होतं का नाही, मग गहू आहेत का भोपळे. अहो पांडुरंगाचं वेड लागलं होतं. माय बाप गोविंद गोविंद
मना लागली छंद. त्यांची अवस्था कशी होती? आजवायचा गोटे आठवची नाही, 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 आजवायचा गोटे आठवची नाही. देही तुम्ही देही